तुम्ही आतापर्यंत एकदाही संभोग केलेला नाही, तुमचं आता नवीन लग्न झालेलं आहे किंवा होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला संभोगाची भीती वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ कोणासाठी नाही आहे की हा व्हिडिओ विशेष करून मुलींसाठी मुळीच नाही, फक्त हा मुलांनीच बघावा. यामध्ये असे काही शब्द वापरलेले आहेत की ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी मुलांना समजावे. कारण की जेव्हा माझ्याकडं काही तरुण मुलं येतात तेव्हा त्यांचं मत असतं की सर आम्ही भरपूर मास्टरबेशन केलेलं आहे, आता एक दोन वेळेस आम्ही सेक्स करून बघितला एखाद्या वेश्येसोबत किंवा एखाद्या गर्लफ्रेंडसोबत, तेव्हा माझं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन झालं, लवकरच डिस्चार्ज झालं, मला आता कॉन्फिडन्स नाही राहिला, त्याच्यामुळे मी जरा संभोगासाठी भीतो, तर मी काय करावं, माझा पहिला संभोग हा यशस्वी कसा व्हावा यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करा. त्यासाठी बरेच तरुण माझ्याकडे येतात. काहींना खूप मास्टरबेशन केल्यामुळं त्यांचे वीर्य हे पातळ झालेलं असते किंवा त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्सच राहत नाही, किंवा बऱ्याच तरुणांना काय असते, हायपर सेन्सिटिव्हिटी असते. म्हणजे काय होते, जसंही ते आतमध्ये एंटर करायला जातात, म्हणजे रोमांस वगैरे करतात आणि थोडंसं एंटर करायला आतमध्ये गेले की लगेच ते डिस्चार्ज होतात, किंवा आतमध्ये जरी गेलं टिकलं तरी एका मिनिटाच्या आत 30 सेकंदामध्ये त्यांचं डिस्चार्ज होते. तर अशा वेळेस काय करावं, तर त्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर हे कधी करायला पाहिजेत, आता एकतर लग्नाच्या 1, 2, 3 महिन्या अगोदर तुम्ही पूर्णपणे काय तयारी करायला पाहिजेत की एकतर पूर्णपणे मास्टरबेशन बंद करावे. जसंही असं ठरलं की आता आपल्या लग्नाची चर्चा सुरू आहे, तर पूर्णपणे मास्टरबेशन पूर्णपणे बंद करावं. आणि जे डोक्यावरती जे प्रेशर होतं की मला सेक्स करता येत नाही, माझं काहीतरी चुकतं आहे, माझं लवकर अर्ली डिस्चार्ज होते, तर यापासून मुक्त होण्यासाठी काही लाईफस्टाईल असते, काही औषधोपचार असतात, जेणेकरून तुमचे जे स्नायू असतात, जे मन आणि शरीर तुमचं मजबूत झालं पाहिजे. यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे. सर्वप्रथम सकाळी लवकर उठायला सुरुवात करा. तुमचं पोट साफ होईल यावरती लक्ष द्या, कारण की तुमचं पोट जर व्यवस्थित साफ जर होत असेल तर याचा अर्थ तुमची गट हेल्थ अत्यंत चांगली आहे. आणि मग असा जो व्यक्ती आहे त्याचा सगळा माइंड फ्रेश राहतो. भरपूर तरुणांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही कारण की त्या प्रेशरमुळे. म्हणून सकाळी उठल्याबरोबर 1 तांब्याभर म्हणजे 1 लिटरच्या आसपास पाणी प्यावे. त्याच्यानंतर सूर्यनमस्कार घालावे किंवा व्यायाम करावा, जेणेकरून तुमचं पोट हे साफ होईल. आणि त्याच्यानंतर जे आपलं जे पेल्विक आहेत, म्हणजे लिंगाच्या ज्याही काही अवयव आहेत, जिथे लिंग या ठिकाणी असं टच आहे, तर ही लघवी कंट्रोल करणारी, संडास कंट्रोल करणारी जी सिस्टीम आहे, म्हणजेच ती जी लघवी कंट्रोल करणारी जी सिस्टीम आहे तीच आपलं वीर्य कंट्रोल करणारी सिस्टीम आहे, तीच तुम्हाला कॉन्फिडन्स देणारी आहे. ती जर कमजोर जर असेल तर तुमचं वीर्य लगेच डिस्चार्ज होत असते. म्हणून तुम्ही अगोदर सूर्यनमस्कार किंवा आपले हनुमान दंड, पादपश्चिमोत्तानासन, मयूरासन अशा प्रकारच्या आसनांचा अभ्यास करावा. जर तुमच्या मनावरती खूप प्रेशर येत असेल तर डीप ब्रीदिंग म्हणजे श्वास आपला शांत राहील अशा प्रकारचे प्राणायाम करावे. तर त्याच्यामध्ये काय आहे, तर नाडी शोधन म्हणजेच अनुलोम विलोम प्राणायाम याचा जास्तीत जास्त अभ्यास करावा. 10 ते 20 मिनिटापर्यंत दररोज नाडी शोधन प्राणायाम करावे. आणि मनाला स्वतः अफर्मेशन करत राहावं, पॉझिटिव्ह अफर्मेशन की यस तुला सर्व काही जमते, तू सर्वप्रथम परफेक्ट आहे. त्यामुळे ते मनावरचं जे प्रेशर आहे ते पूर्णपणे जाईल. नाहीतर तुम्ही सतत जर निगेटिव्हिटीविषयी चिंतन करत राहाल की मला मागील वेळ डिस्चार्ज झालं होतं, मी खूप मास्टरबेशन केलेलं आहे, माझं बातच डिस्चार्ज होते, असं जर तुम्ही वारंवार जर तुम्ही चिंतन करत असाल तर तसंच तुमच्या आयुष्यामध्ये येईल. म्हणून पॉझिटिव्ह अफर्मेशन, त्यासोबतच तुम्ही तुमच्या पत्नीसोबत यशस्वीरित्या संभोग केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती आणि तिच्या चेहऱ्यावरती कशा प्रकारचा आनंद दिसेल हे सुद्धा व्हिज्युअल्स तुम्ही केले पाहिजेत. म्हणजे त्याला अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन असे म्हणतात. हे सतत जर केलं तर तुमच्या मनावरतीचं जे प्रेशर आहे ते खूप कमी होईल. आणि आता हे झाली अगोदरची तयारी. चांगल्या प्रकारचा आहार घ्यावा. जर तुम्ही खूप प्रेशराईज काम वगैरे करणारे असाल, कुठं ड्युटीवरती असाल, कुठं नोकरी करत असाल, एखाद्या व्यवसायामध्ये असाल, तर लग्न होईपर्यंत आणि लग्नानंतर 1 महिन्यापर्यंत कामाचं कसल्याही प्रकारचं प्रेशर घेऊ नये. शक्य होत असेल तर काम दुसऱ्यावरती सोपवावं किंवा मोठमोठे टार्गेटच्या मागे लागू नये. कारण की अंतोदोगत्व जो आपण पैसा कमवत आहोत तो आपल्या सुखी आयुष्यासाठीच कमवत आहोत. आणि हे सुखी आयुष्य हे सुखी संभोगानं, यशस्वी संभोगानंच होत असते. जर तुमचा व्यवस्थित सेक्स होणार नाही, जर तुम्ही व्यवस्थित तिला सॅटिस्फाय करू शकणार नाही, तर सुखासाठी केलेलं लग्न हे तुम्हाला अनंत दुःख सागरामध्ये लोटून देईल. त्यामुळे या गोष्टी बाजूला ठेवा. स्वतःच्या शरीरावरती, मजबूतीवरती, शांततेवरती, सुखावरती लक्ष केंद्रित करा आणि नक्कीच तुम्हाला यशस्वीरित्या जमेल. आणि जर तुमचं लग्न झालं, लग्नाच्या पहिल्या रात्री काय करायचं याचं सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात गायडन्स करत आहे.
तर जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम पूजा वगैरे होती आणि त्याच्यानंतर त्या रात्रीला आपला संभोगाचा कार्यक्रम असतो. तर अशा वेळेस सर्वप्रथम जर तुम्हाला प्रेशर येत असेल तर त्या लोकांसाठी सांगत आहे बरं का. अगोदर दिवसभर शांततेनं हलका फुलका आहार घ्यावा, खूप भारी प्रेशराईज जेवण करू नये. जर तुम्ही थकलेले असाल त्या दिवसभरात एकतर काही काम करू नये, किंवा जर तुम्ही थकलेले असाल तर त्याच रात्री कार्यक्रम झाला पाहिजेत याची काही अर्जन्सी नाही, कारण की तेवढी तीसुद्धा समजदार असली पाहिजेत. आणि तुमचं सर्वप्रथम लग्नाच्या अगोदर तुमचं बोलणं भाषण आजकाल तर सर्रास सुरू आहे, त्याच्यामुळं या विषयावरती मोकळं बोलावं की आपण करूयात वगैरे. म्हणजे ती पहिल्याच रात्री खूप एक्सायटेड असते असं नाही. असेल तरीसुद्धा जर तुम्ही थकलेले असाल तर तुम्ही प्रेशर घेऊ नये. साधारण रोमांस फोरप्ले वगैरे करावा, किसिंग करावी, तिचे बुक्स वगैरे दाबावे, तिला संतुष्ट करावं. आणि सर्वप्रथम जर ती खूपच तुम्ही जर एक्सायटेड झाले असाल, सहजरित्या होत असेल प्रेशर न घेता, तर मग करावे. असं धरून चोलूयात पहिल्याच रात्री आपल्याला करायचं आहे. तसं तर मी म्हणेल जर तुम्ही थकले असाल तर दुसऱ्या दिवशी करा. होते असं काय पहिल्याच रात्री मैदान जिंकलं तरच जिंकलो, नाही तर आयुष्यभर हारलो असं काही नसते. हे सगळे आपल्या मनाचे भ्रम आहेत. आणि पहिल्या रात्री करायचं भरपूर फोरप्ले करायचा. फोरप्लेमध्ये जसं की वात्स्यायनानं 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पूर्वक्रीडा म्हणजे ॲक्च्युअल संभोगाच्या अगोदर जी क्रीडा करतात त्याला फोरप्ले किंवा पूर्वक्रीडा असे म्हणतात. पूर्वक्रीडेमध्ये काय येते, अगोदर एक तर येते संभाषण. संभाषण म्हणजे कामुक सेक्सी गोष्टी बोलणे, जे की तुम्ही फोनवरती फोन सेक्स वगैरे म्हणत असतात, ते तुम्ही करत असाल, करायला पाहिजेत. बसल्या बेडवरती गेल्यानंतर या भरपूर गोष्टीबद्दल अगोदर गोष्टी करायला पाहिजेत उत्साहित, जेणेकरून तुमच्या दोघांचे मनामध्ये मिसळतील आणि तुमची जी लाज आहे, ते तुमचं प्रेशर आहे ते कमी होईल. आणि हे झालं संभाषण. त्याच्यानंतर येतो स्पर्श. स्पर्श म्हणजे तिच्या अंगावरती असे 15पेक्षा प्लस असे कामबिंदू आहेत की जिथं तुम्ही टच करायला पाहिजे. तुमच्या हाताने, तुमच्या होठाने तिला टच केल्यानंतर ती अशी उत्तेजित होते. तिच्या अंगामध्ये ज्या ग्रंथी आहेत, ज्या कामग्रंथी आहेत आणि त्या अशा शहारून येतात. तिचं अंग, तिचं रक्त असे गरम होते, उत्तेजित होते. तिच्या चेहऱ्यावरती लालिमा येते. तिच्या डोळ्यामध्ये हा काम अक्षरशः दिसून होतो. इतकं तिला उत्तेजित सेक्स आणायचं आहे. तिला सगळं अंग चोळून काढायचं आहे हलक्या हातानं. जसं की वात्स्यायन सांगतो की या नखाने तिला टच करायचा किंवा या समोरच्या बोटाने तिला टच करायचा. तिच्या पाठीवरती, कपाळावरती, गालावरती, तिच्या छातीवरती, दंडावरती, हातांना, पायांना, मांड्यांना, नितंबांना, जांघेमध्ये, इथे सुद्धा भरपूर ते हे असतात, तिचे सेन्सिटिव्ह असते. अशा या ठिकाणी जर तुम्ही टच केला तर ती खूप अशी उत्तेजित होते, अक्षरशः वेड्यासारखी होते. मग त्याला म्हणतात स्पर्श. त्यानंतर काय, स्पर्शानंतर येतात चुंबन म्हणजे किसिंग आजच्या भाषेमध्ये. तर तुमच्या होठामध्ये सुद्धा प्रचंड जादू आहे पुरुषांच्या. अर्थातच हे सर्व काही तुम्ही करत आहात, म्हणजेच ते तिनंसुद्धा केलं पाहिजेत. असं नाही की ही सर्व काही पुरुषांची जबाबदारी आहे आणि तुम्हीच सगळं काही तुमच्यावरती प्रेशर घेऊन सगळं तुम्हीच करताय, असं नाही. हे सगळं तिनंसुद्धा केलं पाहिजेत. कारण की याचं नावच संभोग आहे. समभोग म्हणजे काय, समान, दोघांनीसुद्धा समान इंटरेस्ट घेऊन दोघांच्या सुखासाठी केलेली क्रीडा म्हणजे समभोग. दोघांना दिलेला भोग किंवा दोघांनी घेतलेला भोग, त्याला संभोग असे म्हणतात. त्याला समागम असे म्हणतात. दोघांच्या मर्जीने दोघांच्या सुखासाठी करायची क्रीडा आहे. हे जसं तुम्ही करताय, जसा तुम्ही अभ्यास करता, तिनेसुद्धा केलेला असावा. किंवा ती जर तुमच्या नशिबाने ती जर खरंच नवीन असेल, फ्रेश असेल, सेल्पॅक असेल तर खूप अभिनंदन आहे तुमचं. आणि मग अशा वेळेस दोघांनी एकमेकांना स्पर्श करावा. स्पर्शानंतर येते की आलिंगन, म्हणजे ती तुमच्यामध्ये एकरूप व्हावी. तिला तुमच्याजवळ सुरक्षितता समजावी की या माणसाच्या सोबत मी सुरक्षित आहे. तेव्हा ती निर्भयाने निश्चिंत होऊन तुमच्यासोबत संभोग सुख आणि तिचं संपूर्ण आयुष्य हे तुमच्यासोबत घालवत असते. म्हणून तिला आलिंगन देणे, ज्याला झप्पी असे म्हणतात. त्याच्यामध्ये वात्स्यायनाने सांगितले की पाठीमागून जर आलिंगन देता येते, पाठीमागून तिचे स्तनमर्दन करता येतात. पुढून जरी आलिंगन देता तुमच्या स्तनाला तिचे स्तन भेटतात, तुमच्या ओठाला तिचे ओठ भेटतात. आणि आलिंगनामध्ये चुंबन चालत असते, आलिंगनामध्ये विविध ठिकाणी स्पर्श चालत असतो. आलिंगनामध्ये तिचे नितंब दाबता येतात. पाठीमागून जर गेलं तर तिचे स्तन दाबता येतात. तिच्या संपूर्ण अंगावरती फिरवता येते. आणि सर्वप्रथम हे सर्व पूर्वक्रीडा करत असताना कपडे काढायचे नाही आहेत. कपडे काढण्याची घाई करायची नाही आहे.
फक्त उपरी वस्त्र म्हणजे जे वरवरचे कपडे असतात ते काढायचे, शक्यतो ते पण खूप उशिरा. तिला घाई झाली पाहिजे, हे मी पूर्णतः पुरुषांसाठी सांगत आहे. तुम्ही तर तुमचं तर पूर्ण अंडरपॅन्ट काढण्याची घाईच करू द्यायची नाही, तुम्ही तर तुमचे कपडे काढायचेच नाही. तुम्ही म्हणजे स्त्रीने पुरुषांचे आणि पुरुषाने स्त्रीचे कपडे काढायचे ही पद्धत आहे. कधी स्वतः कपडे काढू नयेत, घाई तर मुळीच करू नये. आणि अशा वेळेस मग तिचे वरचे कपडे काढावे. आणि ही असं जवळपास हा जो फोरप्ले आहे कमीत कमी पहिल्या रात्री 20 ते 30 मिनटापर्यंत, 40 मिनटापर्यंत, शक्य तितक्या जास्तीत जास्त वेळपर्यंत झाला पाहिजे. जर तुम्हाला काही सुचत नसेल तर मी तुम्हाला जसं सांगितलं आहे की संभाषण आहे, गप्पा गोष्टी कराव्या. गप्पा करत असताना म्हणजे तुम्ही बेडरूममध्ये एंट्री मारल्यापासून तुमचा संभोग सुरू झालेला असतो, संभोगाची क्रीडा सुरू झालेली असते. त्याच्यामध्ये गप्पा गोष्टी, आठवणी, जुन्या नव्या कामुक गोष्टी, तिच्या अवयवाविषयी टांटिंग करणे, तिच्याविषयी काहीतरी संभोगाच्या सेक्सी गोष्टी करणे. आता हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि त्याच्यानंतर तिचा स्पर्श करणे, वेगवेगळ्या ठिकाणी गुदगुल्या होतील अशाच प्रकारे स्पर्श करणे, जास्त रफ नाही, एकदम नाजूक आणि दमादमाने उतरणे संभोगामध्ये, जेणेकरून ती तुमच्यावरती फिदा होईल. तिला कळेल की हा एक्सपर्ट आहे, कारण की पुरुषाने यामध्ये एक्सपर्ट असावी अशी अपेक्षा आहे. म्हणून तुम्ही एक्सपर्ट असावे असं तिला दिसलं पाहिजे. स्पर्शानंतर तिला चुंबन, किसिंग, बॉलिंग, हे बूब्स वगैरे दाबणे, तिचे किसिंग, चुंबन, आलिंगन ह्या गोष्टी अनेक त्याच्यामध्ये खूप डीप इंटरेस्ट घेऊन तुम्ही केलं पाहिजे, घाई करू नये. आणि हे सर्व असं करत असताना तुमचं लक्ष हे तुमच्या श्वासावरती असावं. श्वास हा मंद घेता संथ गतीने सुरू असावा. म्हणजे जेव्हा तुम्हाला घाई होईल, जेव्हा तुम्हाला प्रेशर येईल, जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, तेव्हा तुमचा श्वास आपोआपच वाढेल. म्हणून वात्स्यायन सांगतात की तुमचं नेहमी तुमच्या श्वासावरती लक्ष असावे. श्वास शांत कधी असेल, जेव्हा तुम्ही एक्सपर्ट असाल तेव्हा. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये गेले, नवीन पेपर तुमच्यासमोर जर आला तर नवीन विद्यार्थ्याचा श्वास वाढू शकतो. त्याला भीती, घाम, चिंता, प्रेशर, हातपाय हलणे, लटलटणे, असं गळा सुकणे असं होऊ शकते. का? कारण की त्याने त्या गोष्टीचा अभ्यास केलेला नाही, त्याचे ते पेपर सोडवण्याची क्षमता नाही. त्याचप्रमाणे या संभोगामध्ये जर तुम्ही एक्सपर्ट असाल, जर तुम्हाला तुमच्यामध्ये शक्ती असेल, जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर तुमचा श्वास वाढणार नाही. शांततेने तुम्ही तिची मजा घेसाल की ही कशा प्रकारचे करत आहे, ही कशा प्रकारे वागत आहे. तिच्या चेहऱ्यावरती बघावं, तिच्या अंगाकडे बघावे आणि नंतर दमादमाने शनै पाण्यासारखं दमादमाने पुढे सरकावं. एकदम धारेसारखं, गोळीसारखं फास्ट एकदम खाली जाऊ नये. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तिचे कपडे काढले, तिने तुमचे कपडे काढले. त्यानंतर दमाने मग तिच्या आतमध्ये जेव्हा एंटर करायची, ते पण तुम्ही घाई करू नये की मला एंटर करायचं आहे. तिनं म्हटलं पाहिजे की आता मला सहन होत नाही, चला. मग अशा वेळेस तिची जी योनी आहे ती पूर्णपणे ओली झाली पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ ती तयार आहे. तिला अगोदर पाणी सुटत असते, जसा पुरुषांच्या लिंगामध्ये प्रिकम येत असतो, चिकट पाणी येत असते खूप उत्तेजित झाल्यानंतर, तसं स्त्रीलासुद्धा येत असते. ती ओली झाली याचा अर्थ ती आतमध्ये घेण्यासाठी तयार आहे. मग अशा वेळेस जेव्हा तिथं नुकतंच जर तुम्ही नवीन असाल तर अशा वेळेस हे यावरती ठेवायचं आहे, फक्त लिंग योनीवरती ठेवायचं आहे आणि थोड्या वेळपर्यंत इथंच ठेवायचं आहे अशा प्रकारे. आणि जास्त जोर लावायचं नाही, फास्टमध्ये आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. हे बघा अशा प्रकारे ठेवलेलं आहे. तिच्या जी योनीची जी गरमी असते त्याच्यामुळे माणूस हा अर्ली डिस्चार्ज होत असते, कारण की त्याच्यामुळं हे जे शिश्नमुंड जे असते ते त्याला गरमी सहन होत नाही. आणि जसेही तिच्या योनीची गरमी तुमच्या शिश्नमुंडाला लागते, लगेच ते सर्व जी गरमी आहे ती आपल्या पाठीमागून आपल्या मेरुदंडातून मेंदूपर्यंत जाते आणि मेंदू लगेच वीर्याचं डिस्चार्ज करून जातो. म्हणून अगोदर इथं ठेवावं, त्याच्यानंतर हळूवार आतमध्ये घालावे, थोडंसंच घालावं. तुमचं लिंग जरी एवढं असलं तरीसुद्धा त्यातला 10% पार्ट आतमध्ये गेला पाहिजे. ती सुपारीच आतमध्ये गेली पाहिजेत आणि तिथेच 30 सेकंदापर्यंत थांबावी. आणि थांबल्यानंतर काय होईल, ती जी गरमी जी आहे तिच्या गरमीशी तुमची गरमी मॅच होईल, तुमची वाढेल, तिची कमी होईल किंवा तुमच्या दोघांची समान झाल्यानंतर मग बाहेर यावे, संपूर्ण थंड होऊ द्यावे. त्याच्यानंतर फोरप्ले सुरू आहे. तिचे स्तनमर्दन, किसिंग, गप्पा गोष्टी, डोळ्यामध्ये बघणे, ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टी मॅटर करत असतात. ह्या सर्व गोष्टीमध्ये टाईमपास, संभोग म्हणजेच टाईमपास ही गोष्ट लक्षात घ्यावी. जितका तुम्हाला टाईमपास करता येईल खाली जाण्याच्या अगोदर तितका तुमचा संभोग यशस्वी होईल हे जाणून घ्या. आणि याच्यानंतर मग आतमध्ये गेल्यानंतर 30 सेकंदानंतर बाहेर सर्व काही थंड झालं, तुमचं शिश्नमुंड रिलॅक्स झालं आणि अशा वेळेस परत आतमध्ये घालायचे, 1-2 स्ट्रोक वगैरे करायचे, आतमध्ये ठेवून द्यायचं, तिच्या अंगावरती पूर्णपणे पडायचं, थोड्या वेळपर्यंत रिलॅक्स व्हायचं आणि त्याच्यानंतर
त्यानंतर परत बाहेर काढायचं, रिलॅक्स करायचं. सगळी उष्णता, हे बघा, हे पूर्ण डीप विज्ञान मी तुम्हाला सांगत आहे, हे यूट्यूबवरती कुठेही मिळणार नाही. आणि बहुसंख्य तरुणांच्या ह्याच प्रॉब्लेम आहेत की त्यांना पहिला संभोग कसं करायचं तेच जमत नाही. पहिला संभोग अयशस्वी झाला की दुसरा अयशस्वी होतो, तिसरा अयशस्वी होतो आणि अशी ही कडी लागत जाते. याच्यामध्ये त्यांना काही खूप मोठा गंभीर प्रॉब्लेम नसतो, परंतु अज्ञानामुळे, योग्य ती माहिती, प्रॅक्टिस नसल्यामुळे, त्यांच्याकडे संभोगाची कला नसल्यामुळे अशा गोष्टी होऊ शकतात. त्या पूर्णपणे नॉर्मल असतात. ते मला पहिल्याच दिवशी जमलं नाही म्हणून मी खूप निराश झालो, असं मुळी होऊ नये. आणि त्यानंतर मग दमादमाने जशी जशी तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल, जसं जसं तुम्हाला वाटेल, घाई न करता आत बाहेर करावे. तिचा पहिला दिवस असल्यामुळे ती लवकर अर्ली डिस्चार्ज होऊ शकते. आणि पहिल्या दिवशी तरी कमीत कमी ही जबाबदारी तुमच्यावरती आहे की ती पूर्णपणे डिस्चार्ज झाल्याशिवाय, ती तोंडाने सांगते की आता मी डिस्चार्ज झाले किंवा गळाले, सॅटिस्फाय झाले, ती अशी थंडगार पडते, तुम्हाला आवडती, तिचे डोळे लागतात, म्हणजे ती पूर्णपणे संतुष्ट झाल्याचे जेही काही लक्षणं तिच्यावरती दिसल्यानंतर मग तुम्ही जोरजोरामध्ये स्ट्रोक मारावे, जबरदस्त त्याला पलंगतोड हे जे म्हणतात, आणि ते केल्यानंतर मग तुम्ही तिच्यानंतर डिस्चार्ज व्हावे. ही अशी ही पूर्ण विधी आहे. जर तुम्ही काही कारणास्तव वेळेच्या आधी डिस्चार्ज झाले तरीसुद्धा घाबरू नये. हे असं होत असते, जगामधल्या 90% पुरुषांना असं होतेच. तुम्हाला झालं त्यामुळे तुम्ही काही खूप मोठा गंभीर गुन्हा केलेला नाही, हे सर्वप्रथम तुम्ही स्वतःला सांगा आणि त्यानंतर तिला समजवा. तुम्ही जर लवकर डिस्चार्ज झाले तर तिला संतुष्ट करणं ही तुमची जबाबदारी आहे. मग अशा वेळेस तुम्ही तिच्या खाली जाऊन या ठिकाणी तुमच्या बोटांनी तिचे जे शिश्निका असते, भग्नसा असते किंवा ज्याला क्लायटोरिस असे म्हणतात, योनीच्या आतमध्ये बोट घालून तिला पूर्णपणे सॅटिस्फाय करावे. ही जी जागा असते ती परम सेन्सिटिव्ह असते. तुम्ही इथे तिला हात लावला की ती खूप गरम होईल आणि याच्यामध्ये जर बोट जर घातलं तर अशा आतमध्ये जी स्पॉट म्हटला जातो, एकदम नाजूक असतो, त्या ठिकाणी हलक्या हाताने तुम्ही टिटलिंग वगैरे केलं, त्या ठिकाणी तिला टच केलं, तिला चावळलं, तर मग ती थोड्या 1 ते 1.5-2 मिनटामध्ये डिस्चार्ज होईल. आणि तेव्हा ती डिस्चार्ज झाली तेव्हा एकमेकांच्या जवळ झोपावं, रात्रभर गप्पा गोष्टी कराव्या, एकमेकांच्या मनामध्ये मन मिसळावं. म्हणजे संभोगानंतर जी क्रीडा करतात त्याला आफ्टर प्ले असे म्हणतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा किसिंग, स्तनमर्दन यासारख्या गोष्टी होत असतात. गप्पा गोष्टी, तिच्या अंगावरती टच करणे, तिच्याजवळती झोपणे, तिला विश्वासात घेणे, कसा संभोग झाला याबद्दल विचारणे, तिच्या प्रतिक्रिया घेणे, तिला मान सन्मान देणे, संभोग झाल्यानंतर लगेच उठून न जाणे, ह्या गोष्टी बऱ्याच त्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आयुष्यातला अशा प्रकारे तुमचा आयुष्यातला पहिला संभोग किंवा लग्नाची पहिली रात्र ही अशा प्रकारे यशस्वी होईल आणि नक्कीच तुमचं सर्व आयुष्य हे सुखमयरित्या व्यतीत होईल. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.